बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल ठाण्यामध्ये ठाणे लोकसभेचे आणि कल्याण लोकसभेचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे स्टार प्रचारक म्हणून आले होते. खरं तर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना या म्हणीचा, या उक्तीचा खऱ्या अर्थाने मला काल अर्थ कळाला. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. मी राज ठाकरेंना अनेकदा बोलताना पाहिलं होतं की मी इतरांची लेकरं कडेवर घेणार नाही, इतरांची लेकरं मी पोचणार नाही. पण काल त्याच राज ठाकरेंना मी इतरांची लेकरं पोचताना नाही तर त्यांना असं कुरवाळताना मी पाहिलं होतं. इतरांची लेकरं, ज्या राज ठाकरेंनी 2009 साली, मला अजूनही आठवतंय, ठाण्याच्या, मला वाटतं सेंट्रल मैदान असावं ते, त्या मैदानामध्ये ज्यावेळेस विजय चौकुले त्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांच्या विरोधात एका महिलेला आणि तिच्या मुलाला स्टेजवर आणलं होतं आणि त्या महिलेच्या पतीची जी हत्या झाली होती त्याबद्दल जनतेला अपील केलं होतं की या महिलेची हत्या करणाऱ्याला तुम्ही निवडून द्याल का, आणि तमाम महिला वर्गाला तुम्ही ते आव्हान केलं होतं. ठाण्याची निवडणूक फिरली होती त्यावेळेस मला वाटतं संजीव नाईक निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. आज तेच संजीव नाईक देखील, आणि त्या संजीव नाईकांवर देखील तुमचे कित्येक आरोप आहेत. तेच संजीव नाईक आज स्टेजवर आहेत, तेच विजय चौगुले आज स्टेजवर आहेत. ज्यांच्यावर तुम्ही आता काल परवाच, म्हणजे काल परवा म्हणण्यापेक्षा 1-2 वर्षापूर्वीच, ज्यावेळेस कोविडमध्ये अविनाशजी जाधव ठाणे आणि पालघर जिल्हा प्रमुख यांनी ज्यावेळेस नरेश मस्केंवर आरोप केले होते, कोविडच्या काळामध्ये नरेश मस्के दिसतात कुठे, त्याच अविनाश जाधवांना तुम्ही अशा प्रकारची भूमिका बदलून तोंडघशीत पाडलं. बघायला गेलं तर अविनाश जाधवांनी एका व्हिडिओमध्ये, एका मीडियाच्या व्हिडिओमध्ये मागे देखील मी तुम्हाला दाखवलं होतं, कशा प्रकारे मस्केंवर म्हणा किंवा त्यांच्या पक्षावर, त्यांच्या शिंदे गटावर आरोप केले होते की कशा प्रकारे हे आम्हाला संपवायला निघालेत. पण तुम्ही संपवू शकत नाही. ते स्वतः अविनाश दादांचे बोल आहेत ते. खरं तर अविनाश जाधवांचं कार्य मोठं आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य मोठं आहे. पण शेवटी पक्षाच्या ह्या अशा भूमिका, पक्षाच्या अध्यक्षांच्या ह्या अशा भूमिका आपल्या कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात घालतात. आज कित्येक मनसैनिक स्वतःहून म्हणतात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहोत. कित्येक मनसैनिक म्हणतात पक्षाने भले काहीही भूमिका घेऊ, पक्षाच्या भूमिका या भारतीय जनता पक्ष धार्जिण्या भूमिका आहेत. काल ठाण्यामध्ये ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे भाषण करत होते, मी त्यातले काही मुद्दे तुम्हा सर्वांसमोर घेईल, त्या सर्वांचा मी यथेच्छ काय तो समाचार घेईलच. पण ज्यावेळेस राज ठाकरेंना खोकल्यामुळे काही बोलता येत नव्हतं, त्यांचा आवाज थोडा कमी होता, त्यांनी माफी मागितली. खरं तर राजसाहेब, तुम्हाला तुमच्या खोकल्यासाठी जनता एक वेळ माफ करेल, पण तुमच्या बदलत्या भूमिकांसाठी जनता कधीही माफ करणार नाही, हे देखील लक्षात घ्या. 2019ला समजा तुम्हाला 2.5 वर्षाचं सरकार दिलं असतं उद्धव साहेबांना, तर तुम्ही नरेंद्र मोदींवर आज ही टीका केली असती का, हा एक त्यांनी आरोप लावला. मी तुम्हाला तेच सांगतो राजसाहेब, तुम्हाला आमची भूमिकाच कळालेली नाही. शिवसेनेतले आमदार घेतले, खासदार घेतले, या गोष्टीशी आमचा काहीही प्रॉब्लेम नाही. आमचा खऱ्या अर्थाने आमची खंत ही आहे की आमच्या शिवसेना पक्षावर दावा ठोकला गेला. बरं, हे सगळं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेलं नाही, कारण काल परवाच एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट आहे की हा सारा प्रकार अमित शहाना त्यांनी मला वाटतं आभार मानलेत किंवा मोदींचे आभार मानलेले आहेत की धन्यवाद तुम्ही आम्हाला धनुष्यबाण दिल्याबद्दल. मग आमचा आरोप जर थेट भारतीय जनता पक्षावर असेल, आणि सध्याचा भारतीय जनता पक्ष म्हणजे काही असा एकत्रित पक्ष नाही, तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा चालवतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर जर एवढे डख धरून असू तर तुम्हाला त्यांच्याविषयी एवढं ममत्व का? आमची भूमिका तुम्हाला समजलीच नाही. तुम्ही म्हणताय 2019ला जर हे मुख्यमंत्री पद दिलं असलं, आज तुम्ही त्यांच्या सोबत असतात. आमची तीच भूमिका होती. यांना खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या एका आरोपामध्ये सांगितलं की तुम्ही मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढलात, जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिलं, पण ते मॅन्डेट तुम्ही झुगारलात, तुम्ही त्याचा अनादर केलात. राजसाहेब, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा एवढा पुळका का? तुमच्या बाबतीत ते सारं काही घडलेलं नाहीये जे आमच्या बाबतीत घडलेलं आहे, तुम्ही म्हणताय. बरं, राजसाहेबांना या सगळ्या गोष्टी काय माहिती? बरं, 2.5 वर्ष तुम्ही म्हणताय, तुम्हाला त्या स्टेजवर तुम्हाला कळालं नव्हतं का, ज्या स्टेजवर नरेंद्र मोदी म्हणत होते की देवेंद्र फडणवीस आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील, किंवा अमित शहा म्हणत होते देवेंद्र फडणवीस आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील. अहो, तुम्हाला काय माहिती, अडीच वर्षाच्या काळासाठी जर देवेंद्र फडणवीसांचं नाव जर ते पुढे करत असतील तर आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम असण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांनी नसत्या वादात घुसू नये. त्या 2.5 वर्षांचं काय होतं हे स्वतः उद्धव साहेबांना माहिती आहे आणि अमित शहांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ते बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना वगैरे आम्ही वारंवार याचसाठी म्हणतो
यालाच आम्ही म्हणतो केमिकल लोचा. नको त्या ठिकाणी नको त्या भूमिका घेणं, त्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं याबाबत आपण जर जास्त विचार केलात तर ते आपल्यासाठी सोयीस्कर ठरेल. हे म्हणतात 10 वर्षात मुसलमानांना काही वाह्यातपणा करायला मिळाला नाही. खरंच सांगा तुम्ही, ज्यावेळेस तुम्हाला निवडणुका येतात त्याच वेळेस मुसलमानांचा वाह्यातपणा दिसतो, त्याच वेळेस तुम्हाला मुंबईतल्या मुसलमानांची नावं आठवतात. काल त्यांनी एक यादी वाचली, जे काही असेल ते. हा आजचा काळ ना मुसलमानांचा, ना बहुजनांचा, ना वंचितांचा, ना हिंदूंचा, हा कुणाचाही नाही. हा आजचा काळ हा संविधान वाचवणाऱ्यांचा आहे. आणि त्यात साराच्या सारा वर्ग इकडच्या बाजूने येतो, हे तुम्ही सारे पाहताय. शिवसेनेच्या बाजूने, पर्यायाने महाविकास आघाडीच्या बाजूने सारा वर्ग उतरतोय. राजसाहेब ठाकरे, तुम्ही वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा तो काय म्हणतात झुकाव कुठल्या बाजूने हे चांगलं ओळखता आणि तुम्हाला हे चांगलंच कळलेलं आहे. मध्ये मध्ये तुम्हाला तुमच्या भूमिकांविषयी थोडंसं कन्फ्युजन झालं, नेमकं तुम्ही कुठल्या बाजूने आहात. अचानक काहीतरी एका विषयावर बोलता बोलता तुम्ही म्हणाले शरद पवार साहेबांनी त्या छगन भुजबळांना पक्ष फोडायला सांगितलं, बाळासाहेबांची शिवसेना फोडायला सांगितली. आज ते छगन भुजबळ काहीतरी बोलता बोलता मध्येच अरे अरे ते आज तर ह्या बाजूने आहेत, या स्टेजवर असतील बहुतेक कदाचित कुठेतरी. मग तिथे त्यांनी आपलं विधान थांबवलं. म्हणजे किती ते ऍडजस्टमेंट करून घेणं. छगन भुजबळ आज ह्या बाजूने आहेत, किंवा बोलता बोलता त्यांनी त्यांचं दुसरा एक तुम्हाला उदाहरण सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत तुम्ही जाऊन सरकार स्थापन केलात. नंतर त्यांना कळालं की राष्ट्रवादी काँग्रेस तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाबरोबर आलेली आहे. परत त्यांनी आपलं विधान बदललं, कारण त्यांना हेच कळेना आज नेमकं कोण कुणाच्या बाजूने आहे. कारण या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम असणं गरजेचं असतं. तसं काहीही घडलेलं नाही. त्यांचे अनेक आरोप आहेत. खरं तर एक आरोप तुम्हाला मी त्यांच्या मागच्या निवडणुकीचा मगाशीच सांगितला. 2009च्या वेळेस त्यांनी संजीव नाईकांवर, विजय चौगुलेंवर जे काही आरोप केले, विजय चौगुलेंच्या विरोधात त्यांनी त्या महिलेला आणून उभं केलं होतं, तिच्या मुलासकट आणून उभं केलं होतं, महिलांना त्यांनी अपील केलं होतं. अगदी तसेच आरोप संजीव नाईकांवर देखील त्यांनी लावले होते. आज ते संजीव नाईक त्या स्टेजवर बसलेले होते. राजसाहेब ठाकरेंना त्यांच्या त्या भूमिकांचा आज विसर पडलेला आहे. परप्रांतीयांचा मुद्दा त्यांनी काढला. कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि मुंब्रा हे भाग ज्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतात, ते श्रीकांत शिंदेचा मागे एकदा चेहरा तरी पाहायला हवा होता. ज्यावेळेस तुम्ही परप्रांतीयांच्या मुद्द्यावर घसरलात, श्रीकांत शिंदेचा चेहरा बारीक झाला. त्याच कल्याण पूर्वेमध्ये जिथून धनंजय, आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धनंजय आबा बोडारे असतील आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये मागे एक तुंबळ लढत झाली होती. गणपत गायकवाड यांच्या प्रचारासाठी त्यावेळेस योगी आदित्यनाथ आले होते भारतीय जनता पक्षाकडनं. ते गोळीबार प्रकरण तुम्हाला आठवत असेल. गणपत गायकवाड त्या आमदारांनी जी गोळीबार केला होता, त्यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आले. ते मनोज तिवारी म्हणून ते गायक आहेत ते आले होते. मला वाटतं रवी किशन म्हणून जे अभिनेते आहेत भोजपुरी पिक्चरचे ते आले होते. असे अनेक हिंदी कलाकार असतील किंवा उत्तर प्रदेशचे नेते असतील. मला वाटतं मौर्य म्हणून जे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील आले होते. एवढा मोठा तुम्ही प्रचार केलात. आता त्या मतदारसंघामध्ये ही राज ठाकरेंची ही जी स्टेटमेंट आहे ही नेमकी काय करणार आहे याचा देखील विचार करायला हवा होता. एकनाथ शिंदेच्या त्या सुपुत्राचं ज्यावेळेस तोंड पडलं, आमचं लक्ष बारीक होतं. पुढे हे म्हणतात आमचे 8 नगरसेवक तोडले, 8 पैकी मला वाटतं 6 नगरसेवक तोडले. त्यावेळेस तुम्हाला ते गोड लागलं का? आता राज ठाकरेंना कदाचित हेच माहीत नसावं, नगरसेवक घेऊन त्यांचा गट स्थापन करून विलीन करणं हा एक प्रकार असतो, हा कायद्यामध्ये बसतो. आणि दुसरीकडे तुम्ही आमदार घेतले, खासदार घेतले आणि त्यासोबत पक्षावरही दावा ठोकलात, हा दुसरा प्रकार असतो. शिवसेनेची केस ही दुसऱ्या प्रकारात मोडते आणि तुमची केस ही पहिल्या प्रकारात मोडते. शिवसेनेतून आमदार खासदार बाहेर जात होते, त्याच्याशी आमचा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. ती आमची समस्या नव्हती. आमची समस्या ही होती की शिवसेनेवर दावा ठोकला गेला होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना बोलून तुम्ही जे वातावरण बदलायचा किंवा वातावरणातला तो सिंपथी फॅक्टर काढून टाकायचा जो प्रयत्न करत होतात तो फोल ठरतो इथे. त्यानंतर राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेच्या त्या वाक्याचा एक पुनरुच्चार केला. श्रीकांत शिंदे म्हणाले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गट हे फेविकॉलचा जोड आहेत. राज ठाकरे म्हणाले आता पुढच्या वेळेस हा फेविकॉल आम्हाला आतून लावा, नाहीतर आम्हाला कायम फेविकॉल हा बाहेरूनच लागतो. याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बाहेर ठेवलं गेलेलं आहे. कारण
जर त्यांना स्वतःहून बाहेर राहायचं असतं त्यांनी असं वाक्य वापरलं नसतं. ते काय म्हणतायत, आम्हाला कायम बाहेरून लावला जातो फेविकॉल, आम्हाला काही वेळा आतून देखील लावा. म्हणजे आम्हाला तुमच्या या महायुत्यांमध्ये घ्या, ओ घ्या, आम्हाला याच्यामध्ये घ्या. ही केवढी केविलवाणी अवस्था, ही केवढी दयनीय अवस्था या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, ही दयनीय अवस्था आहे. त्यांना आत जायचंय पण त्यांना कोणी आत घेईना. शेवटी स्टार प्रचारक म्हणून 0 उमेदवार देऊन महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये हे बेगाने शादीमध्ये अब्दुल्ले दिवाने होत आहेत. जे काही असेल ते तुम्ही ऐकलं असाल ते वाक्य. काही वाक्य ह्यांच्या तोंडून स्पष्ट येतात, नंतर त्याच्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर या सगळ्यावर सर्वसामान्य जनतेचं काय मत आहे ना, त्या गोष्टी मी तुम्हाला आता दाखवतो. कारण शेवटी जनता जनार्दन हा मायबाप असतो, तेच ठरवत असतात. कालच्या त्यांच्या एबीपी माझाच्या त्या भाषणाच्या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट्स, काही निवडक कमेंट्स मी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो. अगदी काही निवडक, जवळपास 2500 कमेंट आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, या कमेंट वाचताना मला काही शब्द बदलावे लागणार आहेत, कारण ते शब्द मी आहे असे तुमच्या समोर घेऊन येऊ शकत नाही, कारण त्यांची भाषा पाहता. 2500 पैकी जवळपास किंवा जास्त कमेंट कुठे तर सोडा, यांच्या बाजूने, राज ठाकरेंच्या बाजूने जर 20 कमेंट जरी तुम्ही शोधून दाखवल्यात ना, तुम्ही सांगाल ते हरेल 2500 मध्ये. शेवटी जनतेचा रोख कुणाच्या बाजूने हे लक्षात घ्या तुम्ही देखील. काय म्हणतायत जनता, आजपर्यंत भाड्याच्या खोल्या देणं घेणं माहित होतं, पण पक्ष भाड्याने देणे आहे ही पहिलीच वेळ. म्हणजे भाड्याचा पक्ष, तुमच्या पक्षाला संबोधलं गेलं. कारण दुसऱ्या कुणाच्यासाठी तरी तुम्ही इकडे तिकडे पळताय जिथे तुमचा एक उमेदवार देखील नाही. आज अनाजी पंत मनातल्या मनात हसत असेल आणि म्हणत असेल, बघा कसे मराठी आपसात भांडतायत आणि भावाभावात ही भांडणं लागतायत. पुढची कमेंट आहे, गुजरातला नेलेल्या कंपन्यांना तुम्ही पाठिंबा देताय, त्या पक्षांना तुम्ही पाठिंबा देताय. राजकारणातलं गळलेलं पान, अशी देखील तुमच्या बाबतीत इथे तुमचा उद्धार झालाय असंच म्हणावं लागेल. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सर्वात कन्फ्यूज माणूस म्हणून राज ठाकरे तुमचं नाव येतं. दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटताय म्हणत आहेत, हप्ता बहादूर वगैरे वगैरे. एक वेळ खोकला माफ करू, पण राजसाहेब तुम्ही घेतलेली भूमिका माफ करणार नाही. आले कमेंटमध्ये आली आहे. आणि मी मनसैनिक आहे हे देखील त्या कमेंट करणाऱ्याने लिहिलेलं आहे. राजकारणातली पाटील वगैरे काय काय नावं दिलेत. दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटतायत, उठ दुपारी. या सगळ्या कमेंट पाहिल्या ना राजसाहेब, आपल्याला आपलं अंतरंग कळेल. कारण शेवटी आपल्या चुका दाखवणं देखील एक गरजेचं असतं आणि सर्वसामान्य जनता ही आरशासारखी असते, ती आपल्या चुका देखील दाखवणार. अशाच राजकारणामुळे बिचारे राजू पाटील देखील पडतील. जरा वाचा ही कमेंट, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनो जरा ही वाचा. राजू पाटील सारखा आमदार ह्या असल्या राजकारणामुळे देखील पडेल, जो एकमेव आमदार आहे. नियतीला मान्य नाही म्हणून कदाचित तुम्हाला तो खोकला झाला की तुम्ही इथे येऊन बोलावं. ज्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होते त्या ठिकाणचे उमेदवार पडतात म्हणे. म्हणजे आता काही खरं नाही नरेश मस्केचं आणि प्रिन्सचं. या सगळ्या कमेंट पाहता, जिथे ह्यांची सभा तिथले उमेदवार धोक्यात येतात. एबीपी माझाने हेडिंग दिलंय की शिंदेच्या बाले किल्ल्यात हल्ला बोल, यापेक्षा हेडिंग द्या शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये गल्ला खोल. या असल्या कमेंट पाहता राजसाहेब, आपलं भवितव्य मला तरी अंधकारमय दिसतंय. या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कदाचित विधानसभेमध्ये तुमचा समावेश होऊ शकतो. कारण महाराष्ट्रातले 2 मोठे पक्ष फोडल्यानंतर देखील यांना ते अपेक्षित असं यश ज्यावेळेस मिळणार नाही, त्यावेळेस आणखी जोडतोड करून 3रं, 4थं, 5वं, 6वं सगळी इंजिनावर इंजिन, अख्खी रेलगाडी इंजिनांची बनवून ठेवतील, तरी देखील त्या इंजिनांमध्ये फुसका दम देखील नसेल. असो, ज्यांना ह्या साऱ्या कमेंट पाहिजेत त्यांनी एबीपी माझाच्या त्या व्हिडिओ खाली जायचं आणि साऱ्या कमेंट वाचायच्या. आहे अशा भाषेत तुम्ही त्या वाचू शकता. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. राज ठाकरेंच्या संपूर्ण भाषणामध्ये एकाही आरोपाकडे आपण गांभीर्याने पाहावं असं मला तरी दिसत नाही. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.